गणेशोत्सवानिमित्त भाजपने कोकणकरांना खास भेट दिलेली आहे। भाजपची स्पेशल मुंबई सावंतवाडी रेल्वे ही सध्या सोडण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्यानंतर ही ट्रेन आता रवाना होते। तर सीएसएमटी स्थानकामधून देवेंद्र कोल्हटकर हे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, ही ट्रेन सोडल्यानंतर आता एकंदरीतच कोकणवासियांमध्ये कशी भावना आहे? ऋतुजा, थोडंसं आपल्याला करेक्शन करतोय की थोड्या वेळानंतर ही जी कोकण स्पेशल ट्रेन आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोकणाकडे रवाना होणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचा वेध लागलेला आहे। खास करून मुंबईतून मोठ्या संख्येने कोकणवासी चाकरमानी जे आहेत ते कोकणाकडे जात असतात आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने हे सगळे चाकरमानी कोकणवासी जे आहेत ते आता गावाकडे निघाल्यासाठी सज्ज झालेले आहेत। तिथे आपण बघू शकतो की भाजपच्या वतीने स्पेशल ट्रेन जी आहे ती सोडण्यात येणार आहे। साधारण 11:15च्या आसपास ही ट्रेन जी आहे ती कोकणाकडे रवाना होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की मोठ्या उत्साहात सगळे आपल्या कुटुंबासह कोकणाकडे जाण्यासाठी आलेले आहेत। काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांगा, तुम्ही कुठे जाणार आहात आणि गणपतीसाठी गावी जात आहे, काय भावना आहे? भावना एक चांगली आहे। या ठिकाणी मस्त सोय करून ठेवलेली आहे भाजप सरकारने आणि या ठिकाणी आम्ही कुडाळ जाणार आहोत। माझं नाव रवींद्र राणे आहे। बस एक चांगली सोय म्हणजे या ठिकाणी पसंत होणार आणि चांगला आहे। काही इतर प्रवासी आपल्यासोबत आहेत, ताई सांगा काय आज वाटतंय? गणेशोत्सव तोंडावरती आहेत, गावी निघाले ना? गणपती बाप्पा मोरया। खूप आनंदात सगळेजण आज गणपतीसाठी गावाला जात आहेत। कोकणात जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जवळजवळ 23, 24, 550 एसटी आपण सोडलेल्या आहेत आणि आज ही ट्रेनची व्यवस्था निलेश राणेजींची ट्रेन असते, नितेश राणेजींची ट्रेन असते। भारतीय जनता पार्टी खूप म्हणजे उत्साहाने हा सगळा कार्यक्रम आम्ही सगळेजण हँडल करतो। मोठा उत्साह आपल्याला सगळ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही वेळानंतर ही ट्रेन जी आहे ती कोकणाकडे रवाना होईल। संबंध मुंबई महाराष्ट्र असेल सगळीकडेच आपण बघतोय की गणेशोत्सवाचं उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे काही वेळानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रेन जी आहे ती कोकणाकडे रवाना होणार आहे आणि पुढचे संबंध 10-12 दिवस जे आहे ते मुंबई असेल महाराष्ट्रात असेल गणेशोत्सवाचा मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। ऋतुजा, अगदी खरं आहे आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहता भाजपने हा निर्णय घेतला आणि कोकण वासियांसाठी या खास ट्रेनचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। किती वेळात देवेंद्र ही ट्रेन रवाना होणार आहे, काय वेळ देण्यात आलेली आहे? या व्यतिरिक्त इतर कोणत्या ट्रेनचं नियोजन पुढच्या 2 दिवसांसाठी करण्यात आलंय का? आपण बघतोय की कोकणाकडे जाण्यासाठी विशेष ट्रेन जे आहेत ते गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि गणेशोत्सव जो आहे तो अवघ्या एका दिवसावरती आलेला आहे। त्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या वतीने असेल किंवा राज्य शासनाच्या वतीने असेल वेगवेगळ्या ट्रेनचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं आहे। राजकीय मंडळी देखील लोकांची अडचण होऊ नये यासाठी विशेष ट्रेन जे आहेत ते सोडताना आपल्याला पाहायला मिळते। आज भाजपच्या वतीने हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की विशेष एसटी असेल ट्रेन असेल त्या सोडण्यात आलेल्या आहे आणि ही ट्रेन जी आहे ती साधारण 11:15च्या आसपास जी आहे ती सीएसएमटीहून कोकणाकडे रवाना होणार आहे। त्या दृष्टीने आपण बघतो की या ठिकाणी ही लोक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। गावी जाण्यासाठी मोठा आनंद उत्साह आहे। आपल्या कुटुंबासह सगळे लोक जे आहेत ते आता कोकणाकडे जातील। येथे काही दिवस आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष जो आहे तो मुंबई महाराष्ट्र आणि सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतो आणि खास करून कोकणामध्ये गणेशोत्सव जो आहे तो खूपच आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। त्यामुळेच मुंबईतले हे सगळे चाकरमानी कोकणवासी जे आहेत ते आता कोकणाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। देवेंद्र, गेल्या काही 2-3 वर्षांपासून तर अशा स्वरूपाच्या ट्रेनचं आयोजन हे केलं जात आहे, मात्र यंदाचं वैशिष्ट्य असं होतं या स्थानकावर तिथे पारंपरिक नृत्याचं सुद्धा सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच कोकणवासियांचा उत्साह पाहता त्यांचा हा एकंदरीत प्रवास हा सुलभ होणार आहे हे मात्र निश्चित। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।